आणि यानंतरची बातमी पश्चिम बंगालमधून आहे। निकालानंतरही पश्चिम बंगालमध्ये हिंसा सुरूच आहे। गेल्या 24 तासात एक टीएमसी आणि 2 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय। हिंसा तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निवडणूक आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत। हिंसा भडकवणाऱ्यांना, तोडफोड करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव उद्या पश्चिम बंगालला जाणार आहेत। ममता बॅनर्जींना नैतिक पाठिंबा देण्यासाठी उद्या अखिलेश यादव यांचा दौरा होतोय। पश्चिम बंगाल निकालांबाबत ममतांच्या आरोपांना ते नैतिक समर्थन देणार आहेत। इंडिया आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकदा एकजूट पाहायला मिळतेय। आणि यानंतर राज्यातल्या काही घडामोडी आपण पाहूयात। राज्यात आता पुन्हा हिंदी मराठी वादाला नव्यानं फोडणी मिळण्याची शक्यता आहे। कारण राज्य शासनाच्या भाषा संचालनालयानं राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी